असं का झोपलाय क्रिश तू? फसला वावरात फसलाय क्रिश. कर हात कर. बापरे अरे तुझी तर भिंगरी झाली. उठ बघ तुझं शर्ट पण भरलाय सगळा चिखलानी. हे काय लावलंय भुईमुग लावला काय तू शेतात? तिथं मागं काय उगलंय सगळं शेतामध्ये? गवत झालंय. काढता नाही येत का तुला शेतातलं गवत? हा. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही चाललोय आता गिन्नी लावायला. आणि गिन्नीचं जे काड्या आहेत ते हे बघा मी अशा काढून ठेवल्यात बादलीमध्ये. आधी मोठ्या घमिल्यामध्ये होत्या, आता मी बकेटमध्ये ठेवल्यात. त्या घमीला कामाला घेतलंय. आणि हे बघा इकडं ह्या साईडला मेंढ्या चालू राहिलेत माझे. अहो काय करू राहिले हो फोनमध्ये? इथं माझी ही बकेट पडू राहिली आहे, बकेट वाकडी झाली आहे. तर मी आता पलीकडच्या गेटमध्ये जाणार आहे. ह्या गेटमध्ये कालच्या धरून आम्ही काढून ठेवलं, हे तुकडे पण करून ठेवले. घरच्याच म्हणजे जी गिन्नी ना त्याचेच मी तुकडे केलेत आणि तेच लावायचेत आता. तर ह्या साईडला लावायचे. आधी आमचा दुसरा प्लॅन होता, आता दुसरा प्लॅन आहे आमच्या या शेतामध्ये. हे जे इथं आहे आता तुम्ही म्हणता इथले गवत आहे, गवत मुद्दा म्हणून आम्ही वाढवलं आहे, कारण की आमच्या बकऱ्या खात्यात आणि आमची पूर्ण ऑर्गॅनिक शेती म्हणून आम्हाला अजिबात फवारे वगैरे नाही मारायचे. का आपल्या वावरात फक्त आणि फक्त गवत दिसणार आहे. हा. आणि क्रिश आत्ताच शाळेतून आलाय, दिसतंय का क्रिश? त्यांच्या दोघांचे चालू आहे जेवण. आणि मी 2 वाजल्यापासून ह्या मेंढ्या चारीत होते. आता मी गिन्नी लावणार आहे, कडीला लावायची. हे बघू शकता आमच्या 2 मेंढ्या कशा मस्त चरात्यात, एकदम भारी चरू राहिलेत दोघं पण. आणि हे जे मालक आहे ते आत्ता आलेत आणि फोन बघू राहिलेत. आता त्यांच्या कामाचं काहीतरी बघू राहिलेत, असं नाही का व्हिडिओ बघू राहिले, रील्स बघू राहिले, कामाचं बघू राहिलेत त्यांच्या. आणि हा बघा किती भारी आहे ना. यांना आंघोळ घालायची, पण पावसाचं वातावरण असतं, आम्ही आंघोळ नाही घालू राहिले यांना, लय मळलेत. हा नर आहे आणि ती व्हाईटवाली मादी आहे ना. आणि आता मला या साईडनी गिन्नी लावायची आहे. बांधालाच लावून तिकडून आहे ना, पलीकडच्या बांधाला लावणार आहे आता मी. तर चला कामाला सुरुवात करूया एकदम फास्टमध्ये. आणि अशा प्रकारे मी तुकडे केलेत हे असे. आता याच्यामध्ये थोडेसे 2-4 ज्या काड्या आहेत ना त्या गावराण्याच्या आहे, आणि ज्या दुसऱ्या आहेत ना ह्यावाल्या मका मिक्स गिन्नी आहे. आणि ती जी लाल कलरची दिसते ना साईडनी ती बीट मिक्स आहे ना, त्याच्यामध्ये बीट मिक्स गिन्नी. त्याला काय म्हणते अजून? ऑस्ट्रेलियन नेपियर, ऑस्ट्रेलियन नेपियर बीट, ऑस्ट्रेलियन रेड नेपियर. अच्छा. तर चला काम करूया भरभर. एकदम पावसाचं वातावरण झालंय भारी मस्त. आणि आमचा हा टावर बघा एकदम कुठलच्या सारखा आहे, पॅरिस मधल्यासारखा वाटत आहे आम्हाला. खिडकीतून बघितलं का असं वाटतं पॅरिसमध्ये आम्ही आलोय. इकडं पण आहे, या साईडला पण आहे. आता तो दिसत नाही आहे, दिसला का छोटासा. हा पॅरिसचा टावर आहे आमचा. सकाळी उठलं का पॅरिसमध्ये जाग आल्यासारखी वाटते. तिकडं पण आहे एक, पण हा लयच म्हणजे समोर आहे, एकदम भारी वाटतं. आता अंतरने मोजलंय बरं का मी, असं अंदाजे लावलंय बांधाला. हे रेड मला ऑस्ट्रेलियन रेड नेपियर. थोडं चालून द्यायचं. आता आडवलं विचार. या बाई आली ही इकडं तिकडे मका खायला मक्यात जाते ती. तब चालली चल.
ते तिच्या अंगात काटे घुसले. काही नाही राहून दे ती पळा नाही खाईन तिथे जातो. बुजून टाक फक्त थोडं. हा तर फ्रेंड्स आम्हाला थोडंसं बेणं जे आहे गिन्नीचं ते कमी पडलंय आणि आम्ही इथं तोडून घेतलंय. आता ते हे बघा हे तोडून ठेवू राहिले. आवाज येतोय का माझा? हवा इथं भरपूर त्याच्यामुळे आवाज क्लिअर नाही येते. आणि ह्या दोघी जणी मस्त म्हणजे चरू राहिल्यात भारी हे दोघे जण. आम्हाला एकदम थोडंसं बेणं कमी पडलंय. तर ती जी बकेट आहे तिथं लावलंय आम्ही त्या कोपऱ्यापासून तर इथं लावलंय. आणि हा एक एवढा छोटासा कोपरा आणि हा एक एवढा छोटासा कोपरा राहिलाय. ए तिकडे नका जाऊ मका खायला. लगेच मका खायला पळत तिथे. कमी पडत काय आपलं वावर तुम्हाला करे यायचं चारायला. लगेच मकाचा वास येतो यांना ना इकडे मका लावलेला तर लगेच पळत येत. आणि व्ह्यू बघा एकदम मस्त व्ह्यू येतो एकदम भारी. पाऊस पण चालू आहे. छोटे छोटे थेंब पावसाचे पण चालू आहे मध्ये मध्ये. आणि आमचं काम पण चालू आहे. लाईटीचे जे टावर आहेत एकदम भारी दिसतात. मोराचा आवाज पण आहे. इथं भरपूर अशी मोर आहे. तुम्हाला कधी दाखवीन मी. इकडे शक्यतो येत नाही ते लपून बसलेले राहते त्या लिंबाच्या झाडाखाली. काम करून हे बघा माझा अवतार कसा झालाय. केस कुठं तर काही कुठं पण मज्जा आहे. भरपूर भारी वाटतं काम करताना. जास्त नाही करीत थोडं थोडं काम चालू असतं आमचं. मजा पण काम पण एकदम असा लोड नाही घेत आम्ही. मनाला आलं करायचं नाही मनाला आलं नाही करायचं का आपलं काम. पळपळ नसते आपली. हां मालक बनलोय आता आपण स्वतःची. नाही बस झालं आता थोडंसंच लावू ना. इथं तिकडच्या साईडला पण लावायचं आहे आम्हाला पण ते उद्या लावू. एवढं दमायचं कशाला. उद्या लावू ना. नाही लावायचं का बरं इकडं लावू. तर आम्हाला इथं गिन्नी लावायचं आहे. काही मका काही घास असं करू आपण हे ना. म्हणजे आम्हाला मेंढ्यांना किंवा शेळ्यांना चाऱ्याचं नियोजन करायचं आहे. सध्या आम्ही फक्त शिकायसाठी 2 मेंढ्या घेतल्यात. म्हणजे काय प्रॉब्लेम येतात काय त्यांना खायला लागतं काय खातेत काय नाही खाते त्यांना रोगराई जी पण येते ते शिकण्यासाठी एक्सपिरियन्स घेण्यासाठी का एक्सपेरिमेंट चालू आहे. हां एक्सपेरिमेंट चालू आहे आमचं. 10,000ची प्रॉपर्टी ती माझीच आहे ना एकटीची. माय प्रॉपर्टी. आणि हे उसन ते पण त्याला काय बियाण्याचे ते लावायचे आता. तर चला गप्पा गोड काम दोड म्हणते तशा प्रकारे. तर चला मी लवकर लावते. मला चहा पण करायचा आहे कारण की तिथं मिस्त्री पण आहे कामाला आलेले. टॉयलेट बाथरूमचं जे प्लॅस्टर राहिले त्याच्यासाठी वाळू चाळी देत आणि चहाचा टाईम झालेला आहे आता. चला भेटूया नंतर. आता झालं 4:45 आणि मी मेंढ्या चारवता आणि गिन्नी लावता एवढं गवत पण घेतलं उद्याच्यासाठी थोडं रात्रीच्यासाठी. आणि 2.5 साड्या आपण गिन्नी लावल्या. ह्या 2 यांनी लावल्या है ना. नाही ही मी लावली ही तुम्ही लावली आणि ही एक मी लावली मी 1.5 लावली. आता माझं बाई केस घाण होतील ना. भारी आयडिया आहे ना. शोभत आहे का मग तुमची कार बनवली. आज इथं लावून राहिलो आम्ही मका. हे बघा मकाचं बी दिसतंय का मकाचं बी.
दिसतंय का? आता मका आहे ना अशी लवीत असते, अशी ही अशी, पण मी तशी नाही लवू राहिले बरं का. मी अशी आणि अशी लवू राहिले. दोन्हीकडं वेगवेगळे प्रयोग चालू आहे आमचे, अशी दोन्हीकडे पण, कारण की मला दाट लागते म्हणून. आणि त्या दिवशीचं जे गिन्नी गवत होतं त्या साईडला, त्या साईडला लावलं होतं आम्ही. इकडे का ना, इकडे कॅमेरामॅन, हे बघा दिसतंय की हे दिसतंय. ही जी लाल गिन्नी आहे त्या दिवशी आम्ही मका मिक्स लावली होती. ती कशी लावली होती, हे असं घेऊन हे अशी खोसली होती. तर तशी लावली ना विरळ उगती म्हणून आता आम्ही असं इथं उसासारखी लावू राहिलो, अशी अशी. ती चुकीची लावली होती आम्ही. सगळ्या शेजारचे आम्हाला सांगितलं, शेजारच्याने सांगितलं अशी नाही तर अशी लावायची उसासारखी. तर आम्ही पूर्ण तिकडची काढली, म्हणजे मी सगळी काढून घेतली आणि अशी उसासारखी लावून दिली. चला आता बघू आपण इथं सुरुवात केली होती त्या दिवशी. 1 2 3 3 साऱ्या मका मिक्स लावली होती. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी ही अशी लालवली लावली होती, म्हणजे बीट मिक्स आहे ना. कोणती ती ऑस्ट्रेलियन रेड नेपियर, ऑस्ट्रेलियन रेड नेपियर हे लावलं इथं आणि त्या तिथं 3 साऱ्या, म्हणजे मका मिक्स 3 आणि ही लालवली 3. आणि पुन्हा आता हे दुसरी लव राहिले, कोणती काय माहिती, ती वेगळीच उंच उंच जाती. 4G वाली नेपियरवाले, 4G नेपियर ते लव राहिलं. म्हणजे 3 सारे असे 3-4 प्रकारचे आम्ही लव राहिलो. आणि एक सरी मी मकाची लावली आहे. तर वेगवेगळे प्रयोग चालू आहे. तर त्या दिवशी पहिल्यांदाच लावलं आणि पहिल्यांदाच प्लॅन बिघडला आमचा. म्हणजे उगली होती ती, आणि उगली पण असती फक्त विरळ उगली असती. ही कशी अशी लावली ऊसासारखी, तिचे सारे कोम फुटते, म्हणजे जास्त दाट येते. आपल्याला जी गिन्नीचं गवत आहे ते दाट येतं. तर अशा पद्धतीने आमच्या बरोबर चांगलाच जोक झाला मोठा. हे आमच्या इकडे मेंढर पण चरत आहेत. मेंढर दाखव का ना आपली, दिसतंय का? हे थकले तर गिन्नी लावून राहिले ना, अर्धीच सरी लावली मी, बाकीच्या 6 लावली. 2 अर्ध्या लावल्यात मी, 2 सारे संगत आणले. तर चला ह्या व्हिडिओचा इथंच एंड करू आपण. त्या दिवशीचा जे जोक झाला तो मला दाखवायचा होता, कारण की त्या दिवशी मी पूर्ण व्हिडिओ काढला आणि काय झालं त्याच्यानंतर मी शूटच नाही केलं, पाऊस आला शूट नाही केलं. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओचा इथंच एंड करू. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त शेताचा आनंद घ्या. फिरवा कॅमेरा.